नमस्कार. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन होऊन 1 वर्ष होत येतंय. त्यांच्या निधनानंतरचा पहिलाच वाढदिवस 22 जुलैला येतोय आणि हा वाढदिवस दुर्दैवानं त्यांची जयंती म्हणून साजरी करावी लागते. परंतु हा वाढदिवस, ही जयंती साजरी करत असताना एक सामाजिक भान राखत समाज उपयोगी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या निमित्तानं सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत आहे. आपल्याबरोबर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. अजितदादांच्या जाण्यानंतर पहिलाच जो वाढदिवस येतो त्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. कशा प्रकारची रूपरेषा असणार? पहिली गोष्ट म्हणजे हे पचवायचं खूप अवघड आहे आमच्यासाठी, कारण मागच्या तुम्ही बघत असाल वाढदिवसाला आम्ही खूप मोठे उपक्रम घेतले होते आणि एक जल्लोष होता दादांचा वाढदिवस. दुर्दैव, महाराष्ट्राचं दुर्दैव, तुमचं आमचं दुर्दैव आहे की दादा आपल्यामध्ये नाहीत आणि दादांचा वाढदिवस आज जयंती म्हणून आपल्याला तो दिवस आता पाळावा लागतोय. हे अतिशय दुःखद गोष्ट आहे, सर्वांच्यासाठीच आहे. परंतु ते लक्षात घेऊन थोडंसं दादांची आवड काय होती, तर दादांना आरोग्याची आवड होती. दादांना वनस्पती, जरी झाडं वाढवण्याची, लावण्याची खूप आवड होती. जर तुम्ही बारामती बघितलं तर बारामतीमध्ये सर्व रस्त्याला वेगवेगळी झाडं, पण देशी झाडं, त्यांची माहिती, असं दादांना खूप छंद होता झाडांचा. म्हणून आम्ही जास्तीत जास्त उपक्रम करतोय. एक आरोग्य, त्याच्यानंतर जास्तीत जास्त झाडं लावण्याचा एक उपक्रम करतोय. त्याच्यानंतर महिलांच्यासाठी थोडेसे काही उपक्रम आपण चांगल्या पद्धतीने घेतोय. त्याचबरोबर कृषीला धरून की आता AI येत आहे, तर AI काय आहे हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी आपण काही कार्यशाळा घेतोय, या निमित्तानं ते आष्ट्यामध्ये घेतोय आपण. अशा पद्धतीनं युवकांच्यासाठी कार्यक्रम घेतोय आपण, युवकांना प्रशिक्षण देतोय. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजाला जे शासनाच्या वेगवेगळे उपक्रम आहेत त्याची नीट माहिती नसते किंवा त्यांच्यापर्यंत पोचत नाही, तर त्यांच्यासाठी जी काही व्यवस्था केलेली आहे शासनानं, ती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी म्हणून सुद्धा आम्ही काही शिबिरं अल्पसंख्याक समाजासाठी आयोजित करतोय. महिलांच्यासाठी सुद्धा आम्ही, आता महिला शेती करतात बऱ्याचशा, आता तर आपण शासन बघताय की महिलांची नावं 7-12 उतारावर लागायला लागलेली आहेत. तर हे धरून किंवा इथून पुढं शेतकरी महिला सन्मान अजितदादांच्या नावाने आपण पुरस्कार सुद्धा या निमित्तानं आपण देतोय. तर अशा पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत, क्रीडापटू आहेत, माजी आहेत, आत्ता आहेत, ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ठसा उमटवलेला आहे. त्यांचाही आपण या निमित्तानं सन्मान करतोय. आमदार इद्रिसभाई नायकोडे आहेत, त्यांच्या पुढाकारानं आरोग्य शिबिराचंही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात हो, तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये खूप मोठं आरोग्य शिबिर होणार आहे. ते मिरजमध्ये, मिरज जे हायस्कूल आहे महापालिकेचं, त्या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. इद्रिसभाई नायकवडींनी ते सगळं नियोजन स्वतः केलेलं आहे. त्याच्यामध्ये मुंबई कोकळेबन हॉस्पिटल असेल, टाटा हॉस्पिटल असेल, अशी नामांकित हॉस्पिटल्स, कोल्हापूरची काय आहेत, सांगलीचे आहेत, मोठे हॉस्पिटल्स आहेत. तर ते सगळे आपल्या अगदी डोक्यापासून ते खाली याच्यापर्यंत जेवढे अवयव आहेत त्या अवयवाची तपासणी आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्याला ऑपरेशन असेल, त्याच्यावर काही ट्रीटमेंट असेल, ती सगळी करून त्याचं फॉलोअप घेण्यापर्यंत हे शिबिरामध्ये होणार आहे. त्यामुळे या शिबिराचा मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या गावागावातल्या सर्वांनीच याचा लाभ घ्यायला पाहिजे, कारण एवढे मोठे डॉक्टर्स आपल्याकडे येत आहेत. आता अलीकडे महिलांना स्तनाचं कॅन्सरचं किंवा गर्भाशयाच्या मुखाचं, या सगळ्याच गोष्टी आपण तिथं हे करतोय. अगदी डोळ्यापासून सगळ्या पोटात जे विकार असतील, जे काय असेल, किडनी असेल, हृदय असेल, सगळ्या गोष्टी आपण मेंदूपर्यंत सगळेच आपण त्याच्यामध्ये तपासणी घेतोय. वृक्षारोपण जे मोहीम राबवत आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. हो, आमच्या पक्षानं हे सर्व महाराष्ट्रासाठीच ही उपक्रम दिलेले आहेत. पण ते उपक्रम राबवत असताना आपण सांगली जिल्ह्यामध्ये आणखी चांगले राबवणार आहोत.
पण हे सगळे महाराष्ट्रासाठी सगळ्यांच्यासाठीच उपक्रम दिलेले आहेत आपण. नक्कीच या निमित्तानं अजितदादा पवार यांचा जो वाढदिवस आहे तो 22 जुलैला जयंती म्हणून आता साजरी करावी लागते आणि या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम असतील जे स्त्रियांसाठी आरोग्य शिबिर असेल, शेतकऱ्यांसाठी AI प्रशिक्षण असेल, याशिवाय वृक्षारोपण असेल, यासह इतर अनेक गोष्टी या जयंतीच्या निमित्तानं सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.